नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? बरे आहात का? चला तर मी आज बनवणार आहे मेथी मटार मलाई. मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. याच्यामध्ये आता खडे मसाले ॲड करणार आहे. 3 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत, ते पण आपण याच्यात ॲड करणार आहोत. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची, टोमॅटोचा सार घालायचा आणि हे छान परतून घ्यायचं आहे. छान मिक्स झालं की आपल्याला याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. चला तर आपण आता मसाले ॲड करूयात. हळद, मिरची पावडर, धने पावडर आणि घरचा मसाला मी घातलेला आहे. हे सर्व छान तुम्हाला मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे. आणि मग नंतर याच्यामध्ये आपल्याला मेथी ॲड करायची आहे. मंडळी, मी मेथी चिरलेली नाही आहे, तुम्ही मेथी चिरून टाका, अजून छान लागते. हे सर्व मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसते आपली हिरवीगार मेथी. मीठ ॲड केलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला आता मटार घालायचं आहे. मी मटार 50% आधी शिजवून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये मटार ॲड करून सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनटं आपल्याला हे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता आपली मेथी मटार खूप छान शिजलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मलाई घालायची आहे. मलाई नसेल तर तुम्ही दुधावरची साय वगैरे घातलीत तरी काही हरकत नाही. कस्तुरी मेथी घातलेली आहे थोडीशी. 1-2-3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. चला तर आपण आता फोडणीची तयारी करूयात. थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे. फोडणीसाठी तेल घालायचं आहे. जिरे, लसूण, 2 लाल मिरच्या, हळद आणि मिरची पावडर हे घालून तुम्हाला ही फोडणी मेथीच्या भाजीवरती टाकून घ्यायची आहे. ही भाजी चवीला खूप छान लागते. भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा